हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, कधी कधी एखादा दिवस असा येतो ना की वेळेचं नियोजन न केल्यामुळे इतकी होणारी फजिती असते ना, ती खूप म्हणजे खूप भयंकर असते. तर आज माझं तसंच काहीसं झालं होतं. उठायला उशीर, त्यातनं पाणी आलं आणि खूप सारी घाई गडबड आणि गोंधळ उडाला. त्यामुळे मला अक्षरशः 7:45 अंघोळीला वाजले. म्हणजे 7:45 वाजता विचार करा तुम्ही, आंघोळ करायची म्हटल्यानंतर डबा कधी करणार आणि स्वयंपाक करून त्यांना कधी पाठवणार. तर असं कधी कधी होतं बरं का माझ्या. म्हणजे सकाळी एकतर वाजले 6:45 उठायला, 6:30ला उठले. 6:45ला आमच्याकडं पाणी येतं. आता पाणी आलं की पाणी तर काय असं भरावं लागत नाही, पण मोटर लावा, इकडे जोडाजोडी कर, तिकडे जोडाजोडी कर, वरचं भरलं की खालचं हे कर, असं नियोजन करावं लागतं. तर त्यामुळे ना पाणी यायच्या दिवशी खरं तर खूप पहाटं उठावं लागतं. पण आज लक्षातच नव्हतं की पाणी येणार आहे. त्यामुळे रात्री ह्यांना बाहेर हे गेले होते जेवायला, त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला आणि त्यामुळे आम्हाला उठायलासुद्धा उशीर झाला. तर असं कधी कधी होतं की वेळेचं नियोजन न केल्याने ना अशी फजिती होती बघा. माझी एकटीची तर खूप फजिती. हे तर सकाळी उठले 7ला आणि लवकर ड्युटीला गेले कामावरती. आता त्यांना डबा पाठीमागून द्यायचा होता, पण तो सुद्धा करायला मला खूप उशीर झाला होता आज. तर हे पाण्याचं नियोजन जर ते घरामध्ये असते तर त्यांनी पाण्याचं केलं असतं आणि मी डबा केला असता, किंवा माझं जे काय आहे ते सकाळचं रुटीन झालं असतं. पण आज असं झालं की हे 6:30ला उठलो आम्ही दोघं, पण 6:45ला पाणी आलं, पण हे लगेच आंघोळ वगैरे केली आणि हे सकाळी साईटवर 7ला निघून गेले. त्यामुळे माझी खूप फजिती झाली आज, आणि त्यामुळे माझं सगळी कामं आज लेट झालेली आहेत ताईंनो. आज खरं तर व्हिडिओ करायचा सुद्धा मूड नव्हता, पण म्हटलं चला आज आपला मोठा व्हिडिओ हा आपला अपलोड झालाच पाहिजे. कारण आठवड्यातनं ठरवलेलं आहे मी की 2 व्हिडिओ आहे ना आपले ह्याचे मोठे येतील आणि रोजचे मिनी ब्लॉग येतील. त्यामुळे जे नियोजन केलेलं आहे ना तर ते करायचंच. तर उशीर तर झाला होता, पण म्हटलं आता ते गेलेत तर त्यांना आहे ना दुपारी 2 वाजेपर्यंत कधी जरी डबा दिला तरी चालतो. तरी पण मी 10:30 11:45 डबा रेडी करून त्यांना पोच पण केला. पण असं होतं, आता माझ्याकडे गाडी आहे, पण मी माझी घरातली कामं टाकून त्यांना डबा तर द्यायला जाऊ शकत नाही ना. पण झाला पोच त्यांचा डबा. सौरभ होता त्यामुळे. नाही तर सौरभ नसता तर डब्याचं खूप वांदं झालं असतं, किंवा त्यांनाच इकडं घरी यावं लागलं असतं. पण असं बऱ्याच वेळा होतं. पण रोज आपल्याला लवकर उठायची सवय असते आणि एखाद्या दिवशी जर असा उशीर झाला ना तर खूप वैताग येतो. तर असं सकाळी सकाळी झालाय तरी उशीर, म्हटलं जाऊ दे आता, चाललंय तर चाललंय निवांतच. मग एखादा दिवस आपल्यासाठी पण खास निवांत असावा ना. तर छान अशी गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि सकाळचं जे नेहमीप्रमाणे आपलं रुटीन असतं ना तर ते चालूच ठेवलं आणि डबा नंतर केला निवांत. तर बघू शकताय उशीर तर झाला होता, 7:30 7:45 झाल्याच होत्या. पण तरी पण म्हटलं असू दे, आता गॅसची पूजा करून घेते, सगळ्या घरामध्ये छान अशी धुरी वगैरे फिरून घेते. उशीर जरी झाला तरी जे नियोजन रोजचं आहे ते करायचं असं ठरलेलं असतं. घरामध्ये सकाळचं प्रसन्न वातावरण होतं ही धुरी फिरवल्यानंतर. आणि सगळे खिडकी आणि खरं तर ह्या घोळ कधी कधी होतं ह्या पडद्यांमुळे. सकाळी उजडलेलं कळत नाही. कधी कधी जर अलार्म नाही वाजला तर तसंच झोपून राहतो, आणि कधी कधी असं होतं की पडद्यांमुळे बाहेर उजेड पडलाय का हे दिसत नाही. तसंच झालं होतं मला, आणि डोळा पण उघडला नाही लवकर. तर गॅसची पूजा वगैरे करून घेतली. आणि आज गॅसची पूजा करत असताना जास्वंदीचं फुल वाहिलं, कारण आज भरपूर आपल्या बागेमध्ये जास्वंदाची फुलं आलेत. तशी तर आता रोजच येतात. आणि बाग आहे ना, खरंच खूप ताईंचे मला कमेंट येतात की ताई तुमची बाग, देवपूजा असे व्हिडिओ दाखवत जा, शेअर करत जा, मला खूप आवडतात पाहायला. पण मला असं वाटतं की रोज रोज ते जरी पाहिलं तर तुम्हीसुद्धा कंटाळता. म्हणून मी कधी कधी एखादा दुसरा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, किंवा इतर माझं बाकीचं पण काहीतरी दाखवत असते. पण काय ताईंच्या अशा पण कमेंट आले की ताई तुमचे सगळेच व्हिडिओ आम्हाला पाहायला आवडतात, त्यामुळे ना तुम्ही तुमचे सगळे व्हिडिओज आमच्याशी शेअर करत जावा. तर खरंच म्हटलं खूप म्हणजे खूप माझी इतकी ऑडियन्स चांगली आहे ना, खरंच म्हणजे खूप समजून पण घेतात. आता मागच्या 2-3 महिन्याखाली तेव्हापासून माझे व्हिडिओ रेग्युलर नव्हते. माझं सगळंच म्हणजे शेड्यूल चुकलेलं होतं, पण सगळ्या ताईंनी समजून घेतलं. आणि सगळ्यांना मी विचारलं सुद्धा की टायमिंग काय ठेवू माझ्या व्हिडिओचा, की जेणेकरून तुम्हाला नाही का म्हणजे ही होईल. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या वेळेत टाकताना तुम्ही त्याच वेळेत टाका. आणि खूप भारी वाटतं बरं का अशा सगळ्या त्यांच्या कमेंट आल्यानंतर. आणि खरंच तुमचे कमेंट तर मला खूप उत्साह देतात. त्यामुळे ना व्हिडिओला नक्कीच ताईनं रोज कमेंट करत जावा. कमेंट केली ना की मला सुद्धा असं वाटतं की पाहतात माझ्या नेहमीच्या ताई ज्या आहेत ना त्या तरी कमीत कमी आहेत आपल्या चॅनलवरती, त्या पाहतात आपले रोज सातत्याने व्हिडिओ, असं वाटतं. तर सकाळची पूजा वगैरे आपलं ही करून घेतली, देवाची पूजा.
तुळशीची पूजा, स्वामींची पूजा हे सगळं जे आहे ते आपलं करून घेतलं आणि त्यानंतरच डबा केला. तरी ते चाफ्याचं झाड लावले ना तर त्याला रोज 2-4 फुलं येतात. तर तीच तिथलं लगे तुळशीला घेऊन वाहत असते. किती छान वाटतं बघा. आता मी इमॅजिन करत असते कधी कधी हे जर झाड मोठं झालं ना तर इथं तुळस किती छान दिसेल. आणि आता ठरवले मी, माझं यूट्यूबचं नेक्स्ट पेमेंट आलं ना, आता सौरभ पण येत आहे, पिकअप पण येत आहे त्याचं, तर मी बारामतीवरनं जाऊन ती दगडी तुळस घेऊन येणार आहे. माझी खूप इच्छा आहे की माझ्या घरात तुळशी वृंदावन दगडाचं असावं, ती दगडी तुळस असावी, अशी खूप इच्छा आहे. आता गावाकडचं घर तर बांधल्यावर तर ते सगळं तिथं होईलच, पण कधी कधी असं वाटतं की नकोच तिकडे राहायला जायला. मला असं वाटतं की मी इथंच राहावं, कारण माझी ही बाग आहे ना, ह्या बागेसाठी माझा जीव गुंतला आहे. आता असं झालं की बघा, म्हणजे गावाकडं घर ह्या घरापेक्षा खूप सुंदर होणार आहे आणि फर्निचर सगळं ते करणार आहेत व्यवस्थित. आता डबल मजली घर होणार आहे ते, पण तिथं बाग नसणार आहे. आणि हे घर छोटं आहे, पण म्हणजे अंगण खूप मोठं आहे, पण घर 4 रूमचंच आहे, वरती काही नाही आहे, पण तरीसुद्धा माझ्यासाठी खूप मोठं आहे. पण ह्या बागेसाठी माझा एवढा जीव गुंतला आहे. आणि मी आता वरचेवर ह्या घरासाठी सुद्धा खूप काही केलेलं आहे ना, शेड मारलं, गेट करून घेतलं, असं चाललेलंच आहे. वरच्यावर काही ना काही असं म्हणजे नवीन जुनं दरवर्षी काही ना काही करतच असते. त्यामुळे हे घर सोडायची पण इच्छा नाही. आता हे पण घर आपलंच आहे, ते पण घर आपलंच आहे, पण असं वाटतं मला, हे कधी कधी म्हणतात, अगं ते घर पूर्ण बांधून झालं ना, तुलाच असं वाटेल जाऊया आपण तिकडे राहायला. आणि असं वाटतंय माझ्या बागेमुळं खरंच, म्हणजे तिथं आहे ना, तिकडं झाडं लावायला जागा नाही आणि तिथं बाग पण करू शकत नाही आणि घराच्या आजूबाजूला पण झाडं लावू शकत नाही, कारण ते गावात आहे आणि जेवढी आपली जागा आहे ना तेवढी पूर्ण बांधलेली आहे. त्यामुळे आजूबाजूला जागा नाही तिथं झाडं लावायला. लावली तर तिथं झाडं फक्त कुंडीमध्ये लावता येणार आपल्याला, असं बाग नाही करता येणार. आणि बाग तर खूप माझी महत्त्वाची, म्हणजे मला बागेशिवाय जमणारच नाही. असं वाटतं की मी इथंच राहावं. कधी कधी माझ्या डोक्यात विचार पण येतो की नाही बाबा, मी इथनं जाणार नाही, जरी गावाकडचं घर बांधून झालं तरी मी इथेच राहणार आहे, फक्त आणि फक्त ह्या बागेसाठी. बरं का, अशा लहान लेकरासारखी ही जी झाडं आहेत ना, मी जपलेली आहेत ना, त्याच्यामुळे मला खूप म्हणजे खूप ह्या झाडांचं हे वाटतं. आता ही इतकी छान बाग एवढी लहान होती तेव्हापासून जपलेली, आणि आता सोडून जायचं म्हणजे कसं तरी वाटतं ना, मग ते नको वाटतं मला. असं वाटतं की ही झाडांचं काय होईल, परत लेकरासारखं त्या झाडांना जपलेलं आहे. तर आज सगळीकडेच फुलं भरपूर आली होती देवपूजा करायला, आणि फुलं न्यायला मला फार म्हणजे ही सगळ्यात माझ्या आवडीचा छंद आहे बघा ताईनं. तर आज हे पिंक कलरच्या गुलाबाला सुद्धा खूप छान फुलं आली. खरं तर त्याला खूप फुलं येतात बरं का, पण हल्ली आहे ना ती झाड कटिंग केल्यापासून मध्ये पाण्याची ओढ बसली, त्यामुळे त्याला पाणी जेवढं असेल ना तर तेवढी फुलं लागतात. तर एवढी भरून मस्त अशी ताटभर फुलं आली. आधी स्वामींची पूजा करून घेतली मी आणि त्यानंतर देवपूजा करून घेते. एवढी ताटभर मस्त अशी फुलं आणली आणि ती बघा किती छान वाटतं आपल्या बागेतली फुलं आणून आपल्या देवांना वाहणं. तर ह्या कारणामुळे मला असं गावाला जाऊशी वाटत नाही. आता तुमच्या बऱ्याचशा कमेंट मला मागच्या वेळेस पण आल्या होत्या की ताई तुम्ही एवढं मोठं घर आहे, एवढं तुमचं सगळं सोडून तिकडे जाणार का. पण तुमच्यासारखीच दुविधा माझीसुद्धा झालेली आहे. असं कधी कधी वाटतं मला की ते गावाकडे घर बांधण्यापेक्षा तिथं दुसरं मोठं असं किराणा मोठं दुकान वगैरे किंवा काहीतरी गोडाऊन करायला पाहिजे, तर ह्यांना गरज पण होती. आता असं वाटतं उगाचच घर बांधून ठेवलं तिथं. आता गावाकडचं घर ते सुद्धा खूप मोठं, म्हणजे बऱ्यापैकी वर आलं आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेन मी गेल्यानंतर. इकडे छान अशी सकाळी मस्त स्वामींची पूजा झाली. आज स्वामींचा ड्रेस वेगळा घातला होता. बरेच दिवस झालं, मागच्या महिन्यापासून आहे ना 2च ड्रेस कंटिन्यू होते, हिरवा आणि निळा. तर ते 2 ड्रेस होते. त्या विचार केला आज पूजा करताना की स्वामींचे कपडे का सापडा नाहीत, कारण आता हे सगळं घरातलं साफसफाई काढली होती ना ते आजी वारल्यामुळं. तर त्यावेळेस माझ्या वस्तू आहेत ना इकडं तिकडं, आता प्रत्येकाने वेगळी कामं केल्यामुळे ते खोकं स्वामींच्या ड्रेसचं सापडत नव्हतं. तर आज सकाळी शोधलं आणि ते स्वामींचा ड्रेस घातला वेगळ्या कलरचा. आता हे सगळे ड्रेस आहेत ना मी स्वतः घरी शिवलेले आहेत बरं का माझे. मी म्हणजे माझ्याकडे चांगली कापडं असतील ना, छान अशी मस्त दिसणारी, तर त्याचे मी असे ड्रेस शिवत असते. तर त्यानंतर बघा स्वामींची पूजा झाली आणि आपल्या देवघरातल्या देवांची सुद्धा छान अशी पूजा झाली. सगळ्या देवघरातल्या देवांना छान आंघोळ घातली, गंध लावला आणि नेहमी मी इथंच ती पुढचा जो वर्टिकल आहे ना तिथं सगळे देव आंघोळ घालून ठेवते. त्यानंतर सगळ्या देवांना गंध लावते. जी स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना गंध लावून वरती त्याच्यावरती अष्टगंध लावत असते. आता जो भैरवनाथ आहेत आम्हाला सोनारीचे काळ भैरवनाथ, तर त्यांना गुलाल असतो. तर खंडोबा देव आहे आपल्याकडं, त्यांना पण भंडारा असतो. तर असं सुद्धा देवाला जे आवडीचं जे त्यांच्या आहे ना तर तेच ती लावत असते मी. इकडे छान सगळी देवपूजा वगैरे उरकून घेतली
मस्त कापूर ठेवला. कापूर ते ह्याच्यावरती ते धूप पेटवण्यासाठी कप धूप आहे ना, कापूराने छान पेटती आणि मस्त मग छान असा तासभर धूर चालतो त्याचा. तर इकडे रांगोळी पण काढून घेते आणि पोथी वाचायचं तर आपलं नेहमीचं जे चालू आहे तर चालू आहेच. जसं जेवढी जमल तेवढी रोजची आपली वाचत असते. देवपूजा घरात झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर घरातलं वातावरण किती शांत आणि छान होतं बघा. आणि हेच वातावरण इतकं प्रसन्नदायी असतं ना. सकाळी किती जरी उशीर झाला तर पहिलं हे देवपूजेचंच काम करायचं आणि त्यानंतरच बाकीचं जे काय असेल ते करत असते. आणि त्यातनं आज तर उशीर झाला होता, वेळेचं नियोजन न केल्यामुळे हे सगळा गोंधळ झाला. तर ते तर सगळं नियोजन वेगळंच झालं आणि त्यामुळे मला 12-1 वाजली कामाला. तर अशा पद्धतीने मी नेहमी पावलं काढत असते. बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात, काही ताई तुम्ही पावलं पण दाखवत जावा, तुमची रांगोळी काढलेली दाखवत जावा. आता हल्ली काय झाले बघा, मी फक्त तुळशीपुढे रांगोळी काढते. वरती आहे ना कधीतरीच रांगोळी काढते, पण कारण वरती आहे ना तिथं रांगोळीच राहत नाही. फक्त उंबऱ्यावरती पावलं काढते आणि छोटीशी रांगोळी काढत असते. कारण वरती तिथे इतकं वारं येतं ना, आता हल्ली वारंच एवढं सुटले ना. आता बऱ्याचशा ताईंच्या गावाला आहे का नाही माहीत नाही, पण आमच्याकडं प्रचंड वारं आहे. एवढं वारं आहे ना की वास, प्रमाणापेक्षा वारं आहे. त्यामुळे रांगोळीच काढू शकत नाही, इतकं वारं येतं. खाली तुळशीपुढे मात्र काढत असते, कारण तिथं तुळशीच्या आडोशाने रांगोळी राहते व्यवस्थित दिवसभर आणि काढताना पण काही त्रास होत नाही. त्यानंतर छान अशी आरती करून घेतली. आज खूप म्हणजे उशीर झाला आहे, पण सगळं टापटीप म्हणजे जिथले तिथं नेहमीप्रमाणे करूनच घेतलं. दर्शन वगैरे घेतलं देवाचं आणि बघू शकताय तुम्हाला मस्त अशी दाखवते आपली देवपूजा जवळनं. तर असं काहीसं होतं बघा एखाद्या दिवशी. पण तरीसुद्धा जे आपल्या आवडीचं आहे ना ते करायचंच आणि ते केल्यानंतर जे समाधान मिळतं ना ते खरंच वेगळं असतं. आता मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझी काय थोडीशी स्टोरी. तर तुम्ही मला नक्की एखादा व्हिडिओ सांगा कमेंट करून. नक्कीच मी माझं जे काय आयुष्यात घडलेली लाईफ स्टोरी नक्कीच सांगेन तुम्हाला आणि मला सांगायची पण आहे आवर्जून. चला तर असा होता आजचा व्हिडिओ ताईंनो. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जे मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे ना ते जर खरं तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकेन. तर आजची छान अशी देवपूजा आणि पूर्ण देवपूजेचं रुटीन तुमच्याशी शेअर केले. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.